नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून वयवारीची काही उदाहरणे पाहणार आहोत। तसे तर वयवारीमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स असतात किंवा वेगवेगळे प्रकार असतात। त्या प्रकारामधील आपण आज एक प्रकार पाहणार आहोत। तर ते पण विद्यार्थी मित्रांनो आपण ट्रिकच्या माध्यमातून ट्रिकच्या आधारे आपण ते प्रकार पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकार पाहण्यापूर्वी आपण त्या ट्रिक बद्दल काही चर्चा करणार आहोत किंवा आपण बेसिक काय आहे हे जाणून घेणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या समोर काय करतो, दोन संख्या कोणत्याही आपण घेणार आहोत। आता आपण असं घेतलं की एक संख्या आपण 42 अशी घेऊ, काय घेऊ 42 अशी घेऊ आणि दुसरी संख्या विद्यार्थी मित्रांनो आपण 30 अशी घेऊ। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण दोन संख्या घेतलेली आहेत। पहिली संख्या काय घेतलेली आहे 42 घेतलेली आहे, दुसरी संख्या काय घेतलेली आहे 30 घेतलेली आहे। मित्रांनो, या दोन्ही संख्यांची बेरीज काय होते तर आपण या ठिकाणी असं लिहून घेऊ, दोन्ही संख्यांची बेरीज बरोबर मित्रांनो पहा 42 प्लस 30 याची बेरीज होते 72। किती होते 72। त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही संख्यांमधील फरक म्हणजेच काय तर अंतर काढण्यासाठी वजाबाकी करावी लागते। मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, दोन्ही संख्यांमधील आपण फरक असं या ठिकाणी लिहू। आता फरक किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 42 मधून जर आपण 30 वजा केले तर फरक येणार 12। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण काय शिकत आहोत, सध्या आपण फक्त बेसिक शिकत आहोत। आता पहा, दोन्ही संख्यांची बेरीज आपली किती आलेली आहे 72 आलेली आहे। त्यानंतर दोन्ही संख्यामधला फरक जो आहे डिफरन्स आहे तो किती आलेला आहे 72 आलेला आहे। आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आता मी काय करणार पहा, या बेरीज जी आपल्याला बेरीज आलेली आहे या ठिकाणी मी लिहिल बेरीज मध्ये जर आपण फरक ऍड केला विद्यार्थी मित्रांनो मिळवला तर काय होईल पहा, 2 आणि 2 4 7 आणि 1 8 म्हणजे उत्तर येत आहे 84। आणि मित्रांनो आलेल्या उत्तराला जर आपण 2 ने भागलं तर काय चमत्कार होईल विद्यार्थी मित्रांनो पहा, बे 1 बे आणि बे चोक 8 बे 2 4 उत्तर आले विद्यार्थी मित्रांनो 42। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपली मोठी संख्या आलेली आहे। काय आलेला आहे मोठी संख्या आलेली आहे 42। जी आपण दोन संख्या घेतले होत्या त्या दोन संख्यामधील जी मोठी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी आलेली आहे। आता जर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन्ही संख्यांची बेरीज आणि दोन्ही संख्यामधला फरक याची जर वजाबाकी केलं तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो पहा, 2 मधून 2 गेला 0, 7 मधून 1 गेला 6 म्हणजे 60 उत्तर येत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो आलेल्या 60 या उत्तराला जर आपण 2 ने भागलो तर उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 30। 30 म्हणजेच कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपली लहान संख्या आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मी बेसिक काय सांगितलं हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घेणं फार गरजेचं आहे की पहा, दोन संख्यामधील फरक व दोन संख्यांची बेरीज विद्यार्थी मित्रांनो या दोघांची जर आपण बेरीज केलं तर आपल्याला मोठी संख्या निघत आहे। काय केलं बेरीज केलं तर आपल्याला मोठी संख्या निघत आहे। आणि जर आपण वजाबाकी केली, काय केलं वजाबाकी केली तर आपल्याला लहान संख्या निघत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या दोन संख्या माहित असल्या तरी काही हरकत नाही किंवा आपल्याला ह्या दोन्ही संख्या माहित नसल्या तरी काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण नसल्या तरी आपण काढू शकतो। हे मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या बेसिकच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो किती सोपी ट्रिक आहे, दोन्ही संख्यांची बेरीज व दोन्ही संख्यामधील फरक यांची जर तुम्ही बेरीज केलात आणि त्या आलेल्या बेरीजेला जर 2 न भागलात तर तुम्हाला मोठी संख्या मिळेल। आणि त्याच पद्धतीनं दोन्ही संख्यांची बेरीज व दोन्ही संख्यामधील फरक या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केलात तर तुम्हाला काय मिळेल लहान संख्या मिळेल। हे होतं विद्यार्थी मित्रांनो याचं बेसिक। आणि हे बेसिक तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा बाळगतो। आणि मित्रांनो समोरील आपल्या उदाहरणाकडे जातो। आता पहा,
आपल्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण सर्वप्रथम ते उदाहरण वाचू, पण त्यापूर्वी आपण एक टॅगलाईन दिलेली आहे. काय टॅगलाईन दिली मित्रांनो? एका ट्रिक मध्ये सोडवा 2 वेगवेगळी उदाहरणे, असं आपण एक टॅगलाईन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, आता एक ट्रिक वापरून आपण 2 वेगवेगळी उदाहरणे पाहणार आहोत. म्हणजेच एक तीर में 2 निशान असं आपण याला सांगू शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न काय सांगितलेला आहे? 2 संख्यांची बेरीज 102 असून त्यामधील फरक 38 आहे, तर लहान संख्या कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, किती अगदी सहजरित्या आपण काढू शकतो. पहा, 2 संख्यामधील बेरीज किती आहे? 102. आपण पहिलं लिहून घेऊ बेरीज 102. त्यामधील फरक आपल्याला किती दिलेला आहे? 38 दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. किती दिलेला आहे? 38. त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे? लहान संख्या विचारलेली आहे. आणि मित्रांनो, लहान संख्या जर विचारले तर आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल. आणि मोठी संख्या विचारलं तर बेरीज करावी लागेल. आता या ठिकाणी आपण वजाबाकी करून पाहू. पहा, 2 मधून 8 जाणार नाहीत, मग आपण काय करणार? इकडला हातचा इकडे घेतला, म्हणजेच 12 मधून 8 गेले तर विद्यार्थी मित्रांनो उरतात 4. त्याचप्रमाणे ह्या हातचा इकडे जर गेला तर या ठिकाणी कोण उरलं विद्यार्थी मित्रांनो? पहा तुम्ही, या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत? पहा, या ठिकाणी 10 होते, 10 मधून 1 इकडे गेला, 9, 9 मधून आपण 3 काढले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे किती उरतील? 6 उरतील. म्हणजे किती झाले? 64. आलेल्या उत्तराला आपल्याला नेहमी काय करावं लागते विद्यार्थी मित्रांनो? 2 न भागावं लागते. म्हणजे जर आपण पहा, बे 1 बे, बे 3 6 आणि बे 2 4, विद्यार्थी मित्रांनो 32 हे उत्तर आले आहे. म्हणजे याचा अर्थ लहान संख्या आपली कोणती आहे? 32 आहे. आता जर आपल्याला मोठी संख्या काढायला सांगितली असती तर आपण काय केलं असतं मित्रांनो? ते पण मी या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवतो. पहा, 102 म्हणजेच दोन्ही संख्यामधील बेरीज 102 आणि दोन्ही संख्यामधील फरक जो आहे तो 38. आता याची आपण बेरीज करू. मोठी संख्या काढायला सांगितली, बेरीज करा. लहान संख्या काढायला सांगितली, वजाबाकी करा. आता पहा, बेरीज आपण करत आहोत. 8 + 2, 8 आणि 2 होतात 10, 10 ला 0, हाच्याला 1, 3 आणि 1 होतात 4. विद्यार्थी मित्रांनो पहा, 4, 1 ला 1, उत्तर आलं 140. आणि या 140 ला विद्यार्थी मित्रांनो 2 न जर भागलो तर उत्तर येते आपल्याकडं 70. म्हणजे याचा अर्थ मोठी संख्या आपल्याला किती मिळाली? 70 मिळाली. लहान संख्या किती मिळाली? 32 मिळाली. आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? अमेजिंग असं ट्रिक किती अगदी सहजरित्या सेकंदामध्ये आपण काढत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्नामध्ये आपल्याला फक्त लहान संख्या विचारलेली आहे, पण मी तुम्हाला मोठी व लहान दोन्ही संख्या काढून दाखवलेली आहेत. आपण आणखीन प्रश्न पाहू मित्रांनो. या ठिकाणी मी प्रश्न थोडा आता काय केलेला आहे? चेंज केलेला आहे. आता पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता आला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी या पद्धतीचे उदाहरण घेतलेले आहेत. आता पहा, मुलगी आणि आई, पहा मुलगी आणि आईच्या आजच्या वयाची बेरीज 102 वर्ष असून त्यांच्या वयातील बेरीज, पहा विद्यार्थी मित्रांनो, बेरीज 102 वर्ष असून, हे डबल झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या. बेरीज 102 असून त्यांच्या वयातील फरक 38 वर्ष आहे, तर मुलीचे आजचे वय काढा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न परत एकदा समजून घ्या. मुलगी आणि आई त्या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे? 102 आहे. किती आहे? 102. त्या दोघांच्या वयाचा जो फरक आहे तो फरक किती आहे? 38 आहे. आता काय करणार विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहित आहे आपल्याला काढायला काय सांगितलं? तर मुलीचे आजचे वय काढा. आता मुलगी मोठी असणार का आई मोठी असणार? साहजिक आहे विद्यार्थी मित्रांनो, आई मोठी असणार, मुलगी छोटी असणार. म्हणजे याचा अर्थ आपल्याला बेरीज जे दिलेली आहे 102 आणि फरक जो दिलेला आहे आपल्याला 38, याची आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. मग आपण अंक सुद्धा चेंज केलेले नाहीत विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सोपं गेलं पाहिजे या दृष्टिकोनातून. यापूर्वीच आपण याची वजाबाकी केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. 102 मधून 38 गेले तर उरतात 64. किती उरतात? 64. आणि
त्याला आपण जर 2 न भागलो विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर येते 32. म्हणजे याचा अर्थ मुलीचे आजचे वय किती आहे विद्यार्थी मित्रांनो? मुलीचे आजचे वय 32 वर्ष आहे. किती सहजरित्या आपण उत्तर काढत आहोत. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहू मित्रांनो. पहा, आपण आणखीन एक उदाहरण पाहिलेलं आहे. आता काय म्हणते उदाहरण? संतोष व त्यांच्या वडिलाच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर वडिलाचे वय किती किंवा काढा, असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, संतोष व त्याच्या वडिलांच्या वयाची बेरीज किती आहे? 64 वर्ष आहे. त्या दोघांमधील फरक आपल्याला किती दिलेला आहे? 30 वर्ष दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, कोणाचं वय आपल्याला काढायला सांगितलं? वडिलांचं. वडील आता संतोष पेक्षा काय असतात? मोठे असतात. म्हणून आपण याची काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत. पहा, 4 ला 4 आणि 6 आणि 3 होतात 9. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आलेलं आहे 94. 94 ला आपण काय करूया? 2 न भागूया. पहा, बे एक बे, बे चोक 8 आणि विद्यार्थी मित्रांनो 1 उरला, इथं दिले आपण 14 झाला. बे 7 14. उत्तर किती आलं? 47. तर विद्यार्थी मित्रांनो, वडिलांचे वय किती आहे? 47 वर्ष आहे आजचं वय. पहा, किती अगदी काही सेकंदामध्ये आपण उत्तर काढत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपण आणखीन एक उदाहरण पाहणार आहोत. तुमच्या समोर मी स्लाइडवर उदाहरण दिलेले आहे. आता पहा, संदीप व त्याच्या वडिलांच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर वडिलाचे 5 वर्षानंतरचे वय किती, असा आपल्याला विचारलेला. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला आता काय केलं? थोडं फिरवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पण घाबरायचं काही कारण नाही. काय करणार? पहा, संदीप व त्याच्या वडिलांच्या वयाची बेरीज आपल्याला किती दिली? 64 दिली. फरक किती दिला? 30 दिला. कोणाचं वय काढायला सांगितलं? वडिलांचं. आता वडील मोठे आहेत म्हणून बेरीज करा. जर संदीपचं काढायचं असलं असतं तर आपण काय केलं असतं? का वजाबाकी केली असती. का बरं? कारण संदीप लहान आहे म्हणून. आता पहा, 4 ला 4, 6 आणि 3 9. म्हणजेच उत्तर किती आलं? 94. 94 ला आपण काय करतो नेहमी? म्हणजेच आलेल्या उत्तराला आपण कितीनं भागतो? 2 न भागतो. मित्रांनो, यापूर्वी आपण केलं होतं. उत्तर आलेलं आहे 47. पण या ठिकाणी इथं न थांबता आपल्याला काय विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? पहा, तर वडिलांचे 5 वर्षानंतरचे वय किती? नंतर म्हणल्यामुळे आलेल्या उत्तरामध्ये आपल्याला 5 काय करावं लागेल? ऍड करावं लागेल, मिळवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. आणि अगोदरचे जर म्हणलं असतं तर आपल्याला वजा करावं लागते. हे फक्त एवढंच या व्हिडिओमध्ये आपल्याला किंवा या गणितामध्ये आपल्याला शिकण्यासारखं आहे. बाकी सगळं आपण यापूर्वीच्या प्रकरणामध्ये म्हणा किंवा उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. मग आता याची बेरीज किती होणार? 7 आणि 5 होतात 12. 12 ला 2, 1, 4 आणि 1 5 म्हणजेच 52. 52. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, संदीपचे वडील 5 वर्षानंतर किती वर्षाचे असतील? 52 वर्षाचे असतील. किती सहजरित्या आपण उदाहरणं सोडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो. किती सोपी अशी ट्रिक तुमच्यासाठी आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, आपण आणखीन एक गणित सोडून पाहू. पहा, रामू, आपण नाव घेतलेलं आहे, अंक तेच ठेवलेले आहेत. पहा, रामू व त्याच्या वडिलांच्या वयाची बेरीज 64 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर रामूचे 5 वर्षा अगोदरचे वय किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता पहा मित्रांनो, बेरीज किती दिली? 64. फरक किती दिला? 30. आता आपल्याला बेरीज करावं लागेल का वजाबाकी करावं लागेल? मग प्रश्न आपल्याला काय सांगतो? कोणाचे वय काढायचं आहे? रामू. रामू वडिलांपेक्षा काय असतो? लहान. म्हणून या ठिकाणी वजाबाकी करा. आता वजाबाकी करण्यासाठी 4 ला 4 आणि 6 मधून 3 गेले तर 3. किती आलं उत्तर? 34. आलेल्या उत्तराला आपण काय करतो? नेहमी 2 ने भागतो. उत्तर किती येते? जर 2 ने आपण 34 ला भागलो तर उत्तर किती येते विद्यार्थी मित्रांनो? 70. पण या ठिकाणी 70 आल्याच्या नंतर न थांबता आपल्याला परत प्रश्न वाचवावा लागेल. तर रामूचे 5 वर्षा अगोदरचे. आता अगोदर म्हणलं
की आपल्याला वजा करावं लागेल आणि नंतर म्हणलं की ऍड करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या 17 मध्ये जर आपण 5 वजा केले तर 17 मधून जर 5 गेले तर विद्यार्थी मित्रांनो उरतात 12. आणि 5 वर्ष अगोदर रामूचं वय किती होतं तर 12 वर्ष होतं. विद्यार्थी मित्रांनो, असं अगदी सहजरित्या आपण उदाहरणं सोडवलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर आहे की नाही अशी खतरनाक ट्रिक? मित्रांनो, मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहतो, पण तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करावं लागेल, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, अशा नवनवीन ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही किंवा तुम्हाला आणखीन याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.